नाही मला सांगा, आज आपण ह्या विषयावर चर्चा करूच. बसा बसा बसा. मला सांगा, काय गॅटमॅट आहे हो तुमचं त्या मुदोळकरचं? त्या तुकडाच फाडून टाकू आपण. वारंवार त्या विषयावर अधिवेशन घ्यायला वेळ नाही आपल्याला. आत्ताच चर्चा, आत्ताच निकाल. बोला, काय गॅटमॅट आहे तुमचं? गॅटमॅट? हो मिस्टर होळकर, कसला आलाय गॅटमॅट? मी आणि सत्यजित आहोत तसं काहीही नाहीये. तुम्ही असं का विचारताय? नाही ना काही. चला मग लग्न करून टाकू आपण. असं कसं? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, आधी सत्यजितवर सूड आणि मग गुडबीड नाही. आता गुडबीड नंतर, आधी लग्न. कधी करायचं? तांबडे बाबांनी परवानगी दिली. ते वाट बघतायत, कधी आहे विवाह, कधी आहे विवाह, कधी आहे विवाह. मिस्टर होळकर, तुमच्या लग्नाला तांबडे बाबा परवानगी देणारच ना. पण तुम्ही विचार करत नाही आहात. तुमच्याशी लग्न करून तुमचा संसार, आय मीन आपला संसार आणखी कसा सुखी होईल याचा विचार करायचा का त्या फडतूस सत्यजितवर सूड उगवण्यात वेळ वाया घालवायचा? पॉइंट टू बी नोटेड. तरी पण आपण लग्न करूया. पण मला कर्तबगार माणसाशी लग्न करायला जास्त आवडेल. बघा, काय प्रॉब्लेम मग? आय एम रेडी. प्रॉब्लेम आहे? नो प्रॉब्लेम. देयर इज अ प्रॉब्लेम. व्हॉट? मिस्टर होळकर, ज्या माणसाचा शत्रू आनंदात असतो तो माणूस कर्तबगार समजला जात नाही. कळतंय? ओके ओके ओके. हा. पॉइंट टू बी नोटेड. अगेन अगेन नोटेड. तू इथे? तू कुठे गेली होतीस? कुठे म्हणजे? कुठे म्हणजे कुठे? का? घरातून बाहेर जाऊ शकत नाही का? कुठे गेली होतीस? माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. कोण मैत्रीण? अरे, कांचन. कांचन शिर्के. कोल्हापुरात राहते तुझी मैत्रीण? सत्यजित लग्न करून ती आता कोल्हापुरात आली आहे, म्हणून तिला भेटायला गेले होते. तिला जॉब संदर्भात विचारायचं होतं. तुझ्या मैत्रिणीचं एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे का? तिच्या नवऱ्याची प्लेसमेंट एजन्सी आहे, म्हणून बोलायला गेले होते. नाही, तुला हेही चालत नसेल तर नको जाऊ का? मुद्दा एवढाच आहे प्रिया की घरातून बाहेर कुठेही जाताना घरातल्या माणसांना सांगून जावं. त्यांना काळजी लागून राहते. मी तुला मगापासून फोन करतोय, तू फोन घेत नाहीयेस. मंजिरी तुझी काळजी करते. सॉरी, माझा फोन सायलेंटवर होता आणि लक्षात आलं नाही. मी मंजिरीशी बोलते. पैसा थोडा दे. तुम्हाला सगळ्या थोड्या केसाची विचार पाहिजे. हाती बुद्धीची वाटी काजळ भोग केली तुझी. हाती यात्रा कुठा वागणार आणि शपथ गुरु बोलवलं. हो का? चूक झाली काही? बसा बसा. रॅपिड फायर राऊंड. सोपे सोपे प्रश्न, लवकर लवकर उत्तर द्यायची. तांबडे बाबाच्या चिंतन गीतामध्ये तांबडे बाबा हा शब्द किती वेळा आहे? 8. करेक्ट. तुमचं माइंड अजूनही फ्रेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आपल्या लग्नाच्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला किती वर्षे झाली? 5. किती? 5. 5. मग आपल्या मॅरेज अॅनिव्हर्सरीला 5 वर्ष पूर्ण होऊ नये.
आपल्याला मूलबाळ का नाही? डॅडी डॅडी असं म्हणणार आपल्या घरात का नाही? चूक कोणाची? माझी. दुरुस्त कोण करणार? मीच. आता तांबडे बाबांची माझी खासगी बैठक झाली. त्यांनी मला निक्षून सांगितलंय, घरामध्ये लवकरात लवकर डॅडी डॅडी म्हणणारा सना खोलकर पाहिजे, कार्यवाही व्हावी. चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आंखों का तारा है तू, चंदा है तू मेरा सूरज है. शाले, हे शाले, शाले, अगं शाले काय झालं? परवा धरणं बघती सारखी गपगप आहेस तू, काय झालं काय? ए शाले, अगं तंद्री कुठे लागले तुझे? सासूबाई, तुम्ही केव्हा आलात? झालं मगा धरणं धान्याच्या गोणीवाणी तुझ्या समोर उभी आहे म्या. अगं तुझी कुठे ब्रह्मानंदी टाळी लागली आहे? काय झालंय काय? काही नाही, काय काही नाही. मी आपलं ते या विचारात होते की तुझा विचार ठेव बाजूला. हे बघ माझं ऐक, म्या काय म्हणते, आता संक्रांत झाली, रथसप्तमी पातूर हळदी कुंकू व्हायला पाहिजे. आपल्या दोन्ही पोरींची पहिलीच संक्रांत आहे ना व. मला ठाव आहे अनंता घरदार फुकून गेला, पण सत्याच्या हट्टापायी तू त्याचं नाव टाकलं. शाले, अगं शाले, मी काय म्हणतीये? अगं तुझं हा नाही नाही काय चाललंय काय तुझं? अगं म्या काय येड्यागत भिंतीशी बोलती वय? अगं काय काय बोलशील का नाही? जाऊ दे, तुझं चित्त नाही थाऱ्यावर. तू भानावर आले की मग बोलू. आधीच आपल्या कर्मानं आपल्या आबरूची लक्तर टांगलीत वेशीवर. ती कमी झाली म्हणून 4 लोकांना घरी बोलवायचं आणि शोभा करून घ्यायची. जिथे भावच नाही तिथे कसलं आलंय अध्यात्म आणि कसली व्रत आणि वैकल्य, काही कळत नाही. शाले, अगं काय पुटपुटतेस? काय बोलायचं ते स्पष्ट बोल की. माझ्या कानाच्या कवाडात नाही तुझं पुटपुटणं जात नाही बघ. काय बोलायचं असेल ते स्पष्ट बोल आणि मोठ्यानं बोल बघ. हो, दारू नाही, दारू उघडच आहे. करूया आपण, करूया. तुम्ही जे म्हणताय ते करूया, करून टाकूया. शाले, शाले, तू आराम कर. तुला आरामाची गरज आहे. मी काम करून येते. आराम कर तू. हा, आरामाची गरज आहे मला. तेव्हा आराम केला म्हणून अभिनंदन सत्यजित, अभिनंदन. पण काय काय झालं काय? अरे बातमीच तशी आहे, आणि ती बातमी अशी आहे की कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स कडून आंध्रप्रेनर ऑफ द इयरच्या अवॉर्ड साठी तुझं नाव चर्चेत आहे. आणि माथुर साहेब तर म्हणत होते जवळ जर तुला हे अवॉर्ड मिळालं तर जमाय.
फक्त अनाउन्समेंट व्हायची बाकी आहे. काय? सत्यजित, तू एवढी मेहनत घेऊन उभं केलेलं हे साम्राज्य एंटरप्राइजेस, काही दिवसांपूर्वी तर असंच वाटत होतं की आता संपलं सगळं. पण तू हिम्मत हरला नाहीस. या येणाऱ्या सगळ्या संकटांना धैर्याने सामोरा गेलास. अरे आता काही दिवसांपूर्वी तर आपण आपल्याच कंपनीत गुलाम होतो आणि मालक होता तो हरामखोर. पण आता आपण स्वतःच्या पायावर नेटाने उभे आहोत सत्यजित. तुम्ही फक्त उभे नाही आहात तर सक्सेसफुल सुद्धा आहात. कॉंग्रॅच्युलेशन. विहंग, तुला सुद्धा हे अवॉर्ड जितकं सत्यजितचं आहे ना तितकंच तुझं पण आहे. कारण तू नेहमी त्याची साथ दिलीस, त्याच्या पाठीशी उभा राहिलास. कॉंग्रॅट. सत्यजित, खरं तर हे अवॉर्ड आपल्याला इंटरनॅशनल क्लायंट्स खेचून घेण्यासाठी खूप कामी आहे. आय नो. विहंग, अभिनंदन. चल सत्यजित. मी येतो. बाकी ऑफिसमध्ये बोलूच. हा विहंग असा इग्नोर करून का गेला मला? हो, आय गेस मला तसं वाटलं असेल. तू असं का करेल? एनिवे, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. थँक्स. मंजिरी, ए मंजिरी. आजी, बरं झालं तू गावलीस इथंच. मी काय म्हणत होते, उद्या आपल्याला हळदी कुकू करायला पाहिजे. उद्या? हा, अगं सक्रात घरच्या लोकांबरोबर करता आली नाही म्हणून चुटपुट लागली होती नव तुझ्या जीवाला. तू आणि नेत्रा दोघींचं बी पहिलंच हळदी कुकू आहे. म्हणलं आजूबाजूच्या बायकांनी बोलवायचं, म्हणजे कसं असतंय ग, लोकांसंग स्नेहभाव वाढीला लागतोय बघ. हो, जसं तुम्ही म्हणाल तसं. नेत्राला बी बोलवते, नाही तर ती उगाच चिडचिड करत बस. नेत्रा, ये नेत्रा. आले. ये बाई, ये जरा. काय आजी बोलवलं? होय ग, म्हणलं उद्या हळदी कुकवाचा कार्यक्रम करूया. तुझं काय म्हणणं आहे? करूया की, काहीच प्रॉब्लेम नाही. अगं प्रॉब्लेम कसला येतोय? मी आहे ना खमकी. आपण असं मस्त दणक्यात करूया की हळदी कुकू, काय? हा चालेल, पण कशाला उगाच एवढा मोठा समारंभ वगैरे करायचा आहे? आसपासच्या 4-5 बायका बोलू आणि उरकून टाकू. अगं उगाच तोंड दिलं म्हणून काय बी बोलतीस होय ग? कमीत कमी बोलायच्या आधी विचार तरी कर ग. अगं आपण काय जगावर उपकार म्हणून सवासणीला वाण देत नाही ग. त्याच्या माग मोठं महात्म्य आहे. परंपरांचं ओझं वाटायला लागलं नव की माणूस अधोगतीला लागतोय बघ. आजी, अगदी बरोबर आहे तुमचं. आणि नेत्राचं आणि मंजिरीचं तर पहिलं हळदी कुंकू आहे. छोटस का होईना, फंक्शन झालंच पाहिजे. बराबर बोललीस बघ. आणि आजी, हेच कार्यक्रम असतात जिथे आपण आजूबाजूच्या लोकांना भेटतो, एकत्र येतो. खूप मजा येईल. प्रिया, पण अगं हा लग्न झालेल्या बायकांचा कार्यक्रम असतो, तू काय करणार तिथे? नेत्रा, सॉरी, म्हणजे चुकलं असेल तर माफ करा मला. मी फक्त राहू दे ना मंजिरी. मला नाही वाईट वाटलं नेत्राच्या बोलण्याचं. आणि नेत्रा, अगं मला मान्य आहे आज माझं लग्न नाही झालं, पण नंतर होईलच ना.
ना आजी. वय ग, छान राजकुमार गावल बघ तुला. पण आजी मी काय म्हणते, आपण सवाशिणींना वाण म्हणून काय द्यायचं? अगं तूच ठरव की काय ती आहे. पण हा, मुधोळकरांच्या घराण्याला आणि इब्रतीला शोभेल असं काहीतरी वाण आणायचं बघ. मला काय वाटतं आजी, ते बिंदू चौकात आरसे घेऊन बायका बसतात ना, त्यांच्याकडनं छोटे छोटे आरसे आणत आणि तेच देऊयात सगळ्या बायकांना. तळभद्रीच आहे मी. आजी आपण चांदीचे बाळकृष्ण देऊया का? चांदीचा बाळकृष्ण? हा म्हणजे मला कल्पना सुचली म्हणून सांगितलं, तुम्ही ठरवा काय ते. लई छान कल्पना आहे बघ तुझी. खरंच गुणाची पोर आहेस ग. आवडली ना कल्पना? होय ग. नाही आजी, कल्पना वगैरे सगळं खूप छान आहे, पण मला असं वाटतं खर्च फार होईल याच्यात. आता माझी खात्रीच पटली आहे, तू खरंच दळभद्री आहेस. अगं मुधोळकरांची सून आहेस ना तू, मग खर्च काय करतीस ग? बरं ठीक आहे, तुम्ही सगळे ठरवाल तसं करूयात आपण. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलंय तर आम्हाला काय म्हणायचं का सांगू तुम्हाला परत स्टार्ट टू बिगिन? हो समजले. तर सांगायचा मुद्दा हा की आम्हाला ताबडतोब सना होळकर पाहिजे, आणि तोही आमच्यासारखा कर्तबगार हुशार पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जन्मल्यापासूनच फार फार इंग्लिश मध्ये बोलला पाहिजे. माझं तर म्हणणं असेल की तो रडला सुद्धा इंग्लिश मध्येच पाहिजे. हो ते समजलं मला, पण होळकर साहेब असं नसतं. म्हणजे तुम्ही एखादी ऑर्डर दिलीत आणि मी त्याप्रमाणे मूल दिलं. बघा आता मिसेस, तुम्ही सुद्धा बघा आता. अहो आम्ही तुम्हाला काय पोर मागतोच काय? आमचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की ह्यांच्याबद्दलची जी गुड न्यूज तुमच्याकडे, ती गुड न्यूज तुम्ही ह्यांना सांगा, म्हणजे ते आम्हाला फॉरवर्ड करतील. हो हो ते कळलं मला, पण तसं नाही सांगता येत. का? हो का म्हणजे तुमच्या मिसेसच्या काही टेस्ट कराव्या लागतील, त्याच्यानंतरच आपल्याला काय ते निदान करता येईल ना. टेस्ट करायच्यात ताबडतोब करायचं, इथं आमच्या समोर करायचं टेस्ट. मिसेस, आपली सत्याची बाजू अजिबात घाबरायचं नाही, टेस्टला सामोरं जायचं. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, करा टेस्ट. हे बघा, या इथे असे टेस्ट नाही करता येणार. तुम्ही असं करा, तुम्ही उद्या दुपारी बरोबर 12 वाजता माझ्या क्लिनिकला या. सकाळी 6. अहो पण एवढ्या सकाळी 6 वाजता कुणी नसेल हो. जर सकाळी 6ला तिकडे कुणी आम्हाला दिसलं नाही तर तुमच्या दवाखान्याचे ताबडतोब 12 वाजतील. हो, तांबडे बाबांचं भजन म्हणा तुम्ही, म्हणा लगेच म्हणा. आता मला ऐकू आलं, तांबडे बाबाचं म्हणत काय तुम्हारी शरण म्हणा, पुढचं म्हणा. तांबडे बाबा अजून मेरे जमली की हरकत तुम्हाला? तांबडे बाबा. अहो उद्या आपल्या घरी हळदी कुंकू आहे. अरे वा. आणि मुख्य म्हणजे प्रियाने या सगळ्यात पुढाकार घेतलाय. आता तयारीची चर्चा चालली होती ना, तेव्हा सगळ्यात जास्त उत्साह तिचाच होता. चल मी येतो. अहो माझं एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. बोल ना. अंकिता काकूचा एक भाचा आहे, सुहास नाव आहे त्याचं. खूप चांगला मुलगा आहे तो. आपण प्रियासाठी बघूया का स्थळ म्हणून? मग करूयात ना? नाही नको. का? मंजिरी, ह्या सगळ्यात तुझी उगीच खूप धावपळ होणार आहे, काही गरज नाही. अहो धावपळ कसली, मला फक्त एक फोन करायचा आहे बस, बाकी सगळं काकू बघून घेईल. आपण मला ना आता खूप उशीर होतोय, आपण हे सगळं प्लीज नंतर बोलूयात प्लीज. चल बाय. मी गप्प नाही बसणार. मी बोलणारच आहे. मला बोलायलाच पाहिजे. हो हो मी बोलणार आहे. मावशी, आता कसं वाटतंय तुला?
मावशी मला तुझ्याशी बोलायचं होतं. ऐक ना मावशी, उद्या आपल्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे. आजीने ठरवलाय मंजिरीचं आणि नेत्राचं पहिलं हळदी कुंकू ना. तुला माहितीये लहान असताना आई करायची ना हळदी कुंकू, तेव्हा पाहिलं होतं. आता खूप वर्षानंतर पाहायला मिळेल. मला खूप मज्जा येणार आहे. म्हणजे जुन्या आठवणी जाग्या होतील आईच्या वेळच्या. मावशी कसं असतं ना, कधी कधी छोटे छोटे आनंदाचे क्षण सुद्धा केवढं काही देऊन जातात आपल्याला. मावशी तुला माहितीये केवढं प्लॅनिंग केलंय, काय काय ठरवलंय आजीनी, मंजिरीनी, नेत्रानी. आणि तुला माहितीये का, मंजिरी आणि नेत्रा वाण म्हणून चांदीचा बाळकृष्ण देणार आहेत सगळ्यांना. मीच दिली ती आयडिया. तुला कशी वाटली? आवडली? एवढी मज्जा येणार आहे ना आपल्या सगळ्यांना. मी ना ठरवलंय त्या दिवशी खूप मदत करायची सगळ्यांना, म्हणजे आजींना, मंजिरीला. कारण खूप गडबड असेल ना, धावपळ होईल. तुला माहितीये का, ओळखीच्या सगळ्या बायकांना बोलवलंय. मावशी तुला ना सगळ्यांना भेटून खूप बरं वाटेल. हो ना मावशी? प्रिया, हा बोल ना मावशी. बस झाली तुझी नाटकं.